ओके मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत इन्व्हेस्टर्स मॅगझिनच्या या आजच्या या एपिसोडमध्ये. आज फार महत्त्वाचा आणि बेसिक भाग असा असणार आहे की बऱ्याच जणांचा प्रश्न आहे ट्रेडिंगच्या बाबत, की ट्रेडिंग करायचं आहे आणि ट्रेडिंग कसं करायचं ते. तर आज आपण ऑप्शन ट्रेडिंगचे सगळ्यात बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. काही कन्सेप्ट मी ब्लॅकबोर्डवर सुद्धा क्लिअर करणार आहेत आणि काही आपल्याला आपल्या अपस्टॉकच्या ॲपवर सुद्धा तुम्हाला ऑप्शन चेनवर दिसेल किंवा NSEच्या वेबसाईटवरून सुद्धा आपण तो भाग पाहणार आहोत. सर्वप्रथम मी एक गोष्ट सांगू इच्छितो की व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे ती कन्सेप्ट सगळी समजेल. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग ह्या पूर्णपणे दोन कन्सेप्ट वेगळ्या आहेत. इन्व्हेस्टरला फार अलर्ट राहण्याची गरज नसते, ट्रेडरला मात्र अलर्ट राहावं लागतं. दुसरी गोष्ट, आपला जो ट्रेडिंगचा टाईम असतो तो 5 मिनिटापासून ते जास्तीत जास्त 2 दिवस 8 दिवसापर्यंत पण असू शकतो. आणि ट्रेडिंग हे खूप गोष्टीमध्ये करता येतं, पण आज आपण जे पाहणार आहोत किंवा आपला जो फोकस असणार आहे तो आहे इंडेक्स ट्रेडिंगवर. इंडेक्स ट्रेडिंग म्हणजे काय, एक तर निफ्टी, बँक निफ्टी हा प्रकार, आणि स्टॉकमध्ये सुद्धा आपण ऑप्शन ट्रेडिंग करू शकतो. याला डेरिव्हेटिव्ह असाही शब्द आहे. डेरिव्हेटिव्हमध्ये फ्युचर अँड ऑप्शन असा 2 प्रकार असतो. त्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग सगळ्यात जास्त का निवडलं जातं, तर एकतर स्वस्त असतं, रिस्क कमी असते. त्यामध्ये 2 प्रामुख्याने प्रकार येतात ट्रेडिंगचे. एक आहे ऑप्शन बाईंग, म्हणजे ऑप्शनला खरेदी करणं, आणि दुसरं आहे ऑप्शन सेलिंग, त्याला ऑप्शनला विकणं. इथं मूलभूत फरक लक्षात ठेवा. ऑप्शन सेलिंगला आपल्याला खूप मोठी अमाऊंट लागते, डिपॉझिटसारखी आपल्याकडून घेतली जाते. समजा तुम्हाला 100 प्रीमियम असलेलं जरी ऑप्शन विकायचं असेल तरी त्याला कमीत कमी 90,000 80,000 अशा पटीमध्ये पैसे लागतात. ऑप्शन बाईंगला काय होतं की ऑप्शन बाईंगला आपण जेवढे खरेदी करतोय प्रीमियम गुणिले तो जो लॉट आहे तितके पैसे लागतात. त्यामुळे इथं लिमिटेड रिस्क असते, प्रॉफिट अनलिमिटेड असतं. आणि ऑप्शन सेलिंगमध्ये मात्र अनलिमिटेड रिस्क असते, प्रॉफिट मात्र लिमिटेड असतं. हा दोन्हीतला प्रमुख फरक आहे. प्रत्यक्ष आपण वळूया. ॲक्च्युली आज आपण जे काय डिस्कस करणार आहोत त्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग काय आहे, ऑप्शन ट्रेडिंग कसं करतात, नंतर यामध्ये काही शब्द आहेत ज्या टर्मिनॉलॉजी म्हणतात त्यामध्ये स्पॉट प्राईस काय असते, स्ट्राईक प्राईस कशाला म्हणतात, प्रीमियम काय असतो किंवा प्रीमियम म्हणजे काय, नंतर एक्सपायरी म्हणजे काय, एक्सपायरी म्हणजे आपण म्हणतो कधी एक्सपायरी आहे, नंतर ऑप्शन बाईंग व ऑप्शन सेलिंग काय आहे, हे मेन कन्सेप्ट इथं आपण क्लिअर करणार आहोत. पहिला आहे ऑप्शन ट्रेडिंग. तर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काय केलं जातं की ऑप्शन्स कशाला म्हणतात, तर निफ्टी, बँक निफ्टी असे जे काही इंडेक्स बनवले आहेत याला इंडेक्स म्हणतात. आणि इंडेक्स तसे स्टॉक जेवढे आहेत निफ्टी 50 म्हणजे 50 कंपन्या ज्या आहेत, रिलायन्स असेल, HCL टेक असेल, HDFC असेल, हे प्रत्येक जणाचे स्वतःचे ऑप्शन्स असतात. ऑप्शन म्हणजे एकदम सोपी गोष्ट असते, जसं बिल्डिंग आपण विकत घेऊ शकत नाही पण त्या बिल्डिंगची मग रूम भाड्याने घेऊ शकतो आपण, आणि ते भाडं म्हणून जे काही अमाऊंट भरतो आपण त्याला प्रीमियम म्हणतात. थोडक्यात तेवढा प्रीमियम भरला की आपल्याला तो ऑप्शन बाय करता येतो. हा सगळ्यात मोठा फायदा असतो ऑप्शनमधला. तर इथं थोडक्यामध्ये सांगतो मी ऑप्शन ट्रेडिंग काय आहे. तर निफ्टी, बँक निफ्टी, त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे वेगवेगळे स्टॉक्स असतात. त्यांच्यामध्ये जे काय ऑप्शन चेनच्या खाली जी काय खरेदी विक्री चालते त्याचं सेपरेट ऑप्शन चेन असते, आणि ऑप्शन चेनच सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो ऑप्शनच्या ट्रेडिंगसाठी. तर या ठिकाणी एक उदाहरण घेतलं आहे मी निफ्टीचं ऑप्शन चेनचं. याला ऑप्शन चेन म्हणतात. ती कशी दिसते थोडक्यात ब्लॅकबोर्डवर मांडली. तुम्हाला NSEच्या वेबसाईटवर पण दिसेल व्यवस्थित, आणि आपल्या अपस्टॉकच्या याच्यावर सुद्धा, मोबाईलच्या व्हर्जनवर सुद्धा दिसते, लॅपटॉपवर पण दिसते. तर ही जी ऑप्शन चेन आहे यामध्ये एक्सपायरी 6 ऑगस्ट आहे, जो लेटेस्ट चालू आहे. आणि लक्षात ठेवा कायम की निफ्टी 50 आणि बँक निफ्टी यांचे जे काय ऑप्शन ट्रेडिंग चालतं त्याची जी एक्सपायरी असते, ते जो संपणार असतो कालावधी, तो एका शुक्रवारी सुरू होऊन पुढच्या गुरुवारी संपतो. म्हणजे शुक्रवार ते गुरुवार असं त्याचं असतं. म्हणजे गुरुवार आला की समजून घ्यायचं की आज ऑप्शन ट्रेडिंग तुम्हाला बंद करायचं आहे, त्याची व्हॅल्यू 0 होते, जे काय प्रीमियम तुम्ही भरले आहेत त्याचे. हे इथं महत्त्वाचा भाग आहे. ऑप्शन चेनचे मुख्य 2 भाग असतात, आणि एकाला PE नाव असतं, एकाला CE नाव असतं. PEला पुट असा शब्द आहे आणि याला कॉल असा शब्द आहे. तुम्ही बराच वेळा ऐकलं असेल कॉल घेतला किंवा पुट घेतला, कॉल बाय केला, पुट बाय केला, कॉल सेल केला. तरी कॉल आणि पुट याच्यामध्ये मग फरक काय, तर लक्षात ठेवा. जर मला असं वाटलं की सध्याचं मार्केटचा भाव 11,073 आहे, क्लोजिंग प्राईस आहे ती, मला जर आता असं वाटलं की सोमवारी मार्केट वर जाणार आहे, म्हणजे माझा व्ह्यू जो आहे मार्केटबद्दल तो काय आहे, बुलिश आहे. तर मार्केटमधले हे 2 शब्द लक्षात ठेवा, बुलिश आणि बेअरिश. म्हणजे ते बैलाचं चित्र असतं, बुल आणि बेअर अस्वलाचं. ते ह्या कन्सेप्ट कशा आहे, बुलिश म्हणजे मार्केट ओव्हर जाणार, अप ट्रेंड असणार, मार्केट वाढणार,
आणि याच्या विरुद्ध बिअरिश म्हणजे काय, तर मार्केट कोसळेल. पण मला जर वाटलं की मार्केट वाढवू शकतं, असा ज्यावेळेस माझा अंदाज असेल अनेक ठिकाणून सोर्समधून मी मिळालेल्या न्यूजनुसार, त्यावेळेस मी काय करतो, तो ऑप्शनला बाय करतो. पण कुठला ऑप्शन बाय करणार, मी पुट नाही बाय करत, तर मी कॉल बाय करतो. कॉल बाय करतो याचा अर्थ माझा व्ह्यू काय आहे, तर निफ्टी वर जाणार आहे. ज्यावेळेस मी पुट बाय करतो त्यावेळेस माझा व्ह्यू काय असेल, तर निफ्टी डाऊन जाणार असेल, तरच मला फायदा होऊ शकतो. आता इथं काय काय असतं याच्यामध्ये, तर हे दोन भाग आहे, कॉल असो नाही तर पुट असो. त्याच्यामध्ये हे 4 गोष्टी तुम्हाला त्या ऑप्शन चेनवर दिसतात. इकडं असते स्ट्राईक प्राईस, त्याच्यानंतर असते LTP म्हणजे लास्ट ट्रान्झॅक्शन प्राईस, किंमत काय त्या पुटची किंवा कॉलची. OI काय असतो, तो ओपन इंटरेस्ट म्हणजे किती लोकांचं ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी चालू आहे. OI हा नेहमी लाखाच्या घरामध्ये असतो. जसं इथं 6.51 दिलं म्हणजे 6.5 लाख लोक या कॉलवर आहेत. आणि IV काय असतं, तर इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी असं त्याला म्हणतात. ती प्रत्येक पुट आणि कॉलची वेगळी असते. ज्यावेळेस मार्केट चालू होतं त्यावेळेस तुम्हाला हे दिसून येतं काय असते ती. तसंच पुटमध्ये तुम्हाला दिसेल, कॉलमध्ये उजव्या हाताला इथं स्ट्राईक प्राईस दिसेल तुम्हाला आणि पुटमध्ये डाव्या हाताला दिसेल. मग आता दोन्हीतला फरक काय दिसतो आपल्याला इथं, तर लक्षात ठेवा किंवा आपला फायदा कधी होतो, कधी होऊ शकतो, हा स्पॉट प्राईस शब्द आहे. जसं मी म्हटलं ना, ऑप्शन ट्रेडिंग कसं करतात तेच आता आपल्याला पाहायचं आहे. आणि ऑप्शन ट्रेडिंग करताना आपल्याला ह्या 2-3 कन्सेप्ट महत्त्वाच्या आहेत, स्पॉट प्राईस, स्ट्राईक प्राईस आणि प्रीमियम. आता स्पॉट प्राईस म्हणजे अशी प्राईस, ती निफ्टीचा जो आकडा असतो त्याला स्पॉट प्राईस म्हणतात. आणि उजव्या जी स्ट्राईक प्राईस दिसते, की स्ट्राईक प्राईस म्हणजे इथं निफ्टी जाऊ शकतो, इकडं मुवमेंट होऊ शकते. निफ्टी 11,050 होऊ शकतो, 11,000ला जाऊ शकतो, 11,100ला जाऊ शकतो, 11,150ला जाऊ शकतो. हे जे आहे याला स्ट्राईक प्राईस म्हणतात. आपण ट्रेड घेताना कायम स्पॉट प्राईसच्या जवळपासचा ट्रेड घेतो. यात पण 2 शब्द आहेत, याला ॲट द मनी म्हणायचं. हे जे 2 ट्रेड आहेत याला आपण ॲट द मनी म्हणणार. त्याच्यानंतर स्पॉट प्राईस. आता इकडं पहा, आता कॉलबद्दलच विचार करू आपण, फक्त कॉलचा विचार करतोय. आता कॉलमध्ये 11,073 हा स्पॉट प्राईस आहे. जर हा 11,100कडे चालला म्हणजे आता निफ्टी वाढायला लागलं तर मी कॉल बाय करतो. आता जेव्हा ही स्पॉट प्राईस अशी खाली घसरेल, इथं येईल म्हणजे 11,100 वर येतील. थोडक्यात कॉलमध्ये ह्या स्पॉट प्राईसच्या वर हे जे काय असतं, हे सगळं इकडची जी किंमत असते, हे जे प्रीमियम असतात, हे याला इन द मनी म्हणतात, इन द मनी. आणि जे खाली इकडं असतात याला आउट ऑफ द मनी म्हणतात, आउट ऑफ द मनी. आणि हे जे जवळचे असतात, ह्या स्पॉट प्राईसच्या जवळचे, त्याला ॲट द मनी असं म्हटलं जातं. पुटमध्ये सुद्धा आता इकडं पहा, जर 11,050 इथं 11,000 आहे, इथं 11,073 चालू आहे. जर का मार्केट डाऊन असेल, मार्केट डाऊन जाणार असेल, तर ही स्पॉट प्राईस जी आहे ती वर जाणार म्हणजेच काय होईल, की हा जो प्रीमियम आहे इकडे येणार. म्हणजे याच्या विरुद्ध हे जे खालचे जेवढे असतील प्रीमियम, हे सगळे इन द मनी असणार आणि वरचे जे असतील ते आउट ऑफ द मनी असतील. आणि हे जे जवळचे स्पॉट प्राईसच्या जवळ हे ॲट द मनी, बरोबर याच्या विरुद्ध असतं. इकडे खाली आउट ऑफ मनी होतं, इकडं इन द मनी होतं. इकडं वर इन द मनी असतो तर इकडं आउट मनी असतो. कारण का हे दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध आहेत, म्हणून तसं असतं. तर आता पाहूया पुढची कन्सेप्ट काय येते. ॲट द मनी, इन द मनी झाल्यानंतर आता ट्रेड कसा घ्यायचा, तर ट्रेड घेण्यासाठी हा प्रीमियम महत्त्वाचा आहे. आता उदाहरणार्थ, आता मला वाटलं की मार्केट 11,073 आहे, मला वाटतं की 11,100 मार्केट होईल. मग मी ट्रेड कसा घेणार, तर मी याला क्लिक करणार. जे तुमच्या मोबाईलवर जे ॲप आहे तर याला मी जर क्लिक केलं की आपल्या शेअरच्या खरेदी विक्रीसारखंच बाय आणि सेल असे ऑप्शन तिथं तयार होतात. तर याला का क्लिक करेल मी, त्याचं कारण सांगतो. आता 11,050 आहे, याचा प्रीमियम चालू किती, 131 रुपये म्हणा वाटल्यास. तर हे वर जाणार आहे म्हणून मी कॉल बाय करतोय. मार्केट वर जाणार आहे म्हणून मी कॉल बाय करतोय. 131 ला मी क्लिक केल्यानंतर माझे आता पैसे किती जाणार, तर 131 गुणिले 75. तर इतके पैसे माझे कट होतील माझ्या अकाउंटमधून आणि मग तो ट्रेड माझा बाय होईल. जर मार्केट वर गेलं, जर मार्केट खरोखर 11,050 क्रॉस करून 11,100ला पोहोचलं. आता मी इन द मनी घेतलेलं आहे,
जसं मार्केट खाली जाईल तसं ही स्पॉट प्राईस खाली आल्यामुळे काय होईल, ह्या प्रीमियमची किंमत वाढेल. म्हणजे आता 131चा जो घेतला आहे तो 163वर जाऊ शकतो. इथं तुम्ही जर निरीक्षण केलं तर कळेल की इथं कमी आहे, इथं जास्त आहे, इथं अजून जास्त आहे, इथं अजून जास्त आहे. म्हणजे जशी जशी स्पॉट प्राईस वाढत जाते खाली खाली येतं, निफ्टीचा आकडा खाली येतो, म्हणजे ॲक्च्युली निफ्टी वाढतो, 11,100 11,150 होतो, तसा माझा प्रीमियम वाढत जातो. आणि मग मी जर विकलं 131चं माझं 163 झालं तर मी विकणार आणि मग तेवढा रकमेचा जो फरक असेल तो माझा फायदा असेल. उदाहरणार्थ परत एकदा एक्झाम्पल क्लिअर करतो मी. इथं 11,100 होईल असं मला मार्केट वाटतं. मग 105 हा मी प्रीमियम आहे, हा प्रीमियम दिला गुणिले 75, इतके पैसे माझे कट झाले. 11,100चा मी कॉल घेतला, याला असं म्हणतात. 11,100चा सीई घेतलेला आहे मी. मग जसं जसं मार्केट जर 11,150 झालं, 11,200 झालं तर हा इन द मनी होतो. इन द मनी होतो म्हणजेच काय होतं, याचा प्रीमियम वाढत 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 जातो. जितका प्रीमियमचा वाढेल तितका माझा फायदा होईल. जर उलट घडलं की 11,105चं मी घेतलेला प्रीमियम आहे, मार्केट डाऊन चाललं 11,050 11,000कडं, तर हे सगळं आउट मनी होणार आणि 105ची किंमत 81 होऊ शकते, 70 होऊ शकते, तितका माझा लॉस होणार. समजलं? असंच पुटमध्ये सुद्धा आहे. मला वाटलं मार्केट डाऊन जाईल, माझा फायदा कधी होईल, मार्केट डाऊन गेल्यावर जर फायदा होत असेल तर मी काय करणार, पुट बाय करणार. आता इथं 11,073 चालू आहे, मार्केट 11,050कडे जाऊ शकतं, 11,000कडे जाऊ शकतं. मग मी याचा हा पुट बाय केला, याची किंमत 86 रुपये आहे. मग परत कॉलसारखं 86 गुणिले 75, तेवढे पैसे माझे कट झाले आणि मार्केट जसं जसं इकडं डाऊन व्हायला लागलं, म्हणजे आता ही स्पॉट प्राईस वर जाणार. डाऊन म्हणजे काय, 11,073 चालू आहे, 11,050ला आलं तर हे खाली जाणार, म्हणजेच इन द मनी होणार आणि 86 रुपये जे आहेत याची किंमत वाढणार. मग ती 107 होईल, 131 होईल, अजून काय होईल. पण जसे हा प्रीमियम वाढेल, आणि प्रीमियम कधी वाढू शकतो, हा मार्केट डाऊन जात राहिलं तर माझा फायदा होईल. कारण मी काय बाय केलं आहे, पीई बाय केला आहे, पुट बाय केला आहे, तर त्याचा फायदा होऊ शकतो. याच्या उलट काय झालं, मी पुट घेतला आणि मार्केट वाढायला सुरुवात झाली तर मग मात्र माझा लॉस होईल. कारण ही आउट ऑफ मनी होईल, स्पॉट प्राईस इकडे खाली घसरेल, 86 67 होईल, 55 होईल आणि तितका माझा लॉस होईल. थोडक्यात शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट आणि लॉस दोन्ही गोष्ट असतं. निर्णय घेताना तुम्ही निर्णय कसा घेता याच्यावर जास्त अवलंबून आहे, सगळ्या गोष्टींचा विचार करून, की कॉल बाय करायचा की पुट बाय करायचा. जास्तीत जास्त लोक ऑप्शन ट्रेडिंग का करतात, अतिशय स्वस्त असतं आणि रिटेल इन्व्हेस्टरची संख्या खूप जास्त असते आणि मोठेही करतात, असं काही नाही. आता इथं आपण लॉट साईज कोणाची किती असते ते पाहूया. निफ्टीची जी लॉट साईज आहे ती 75 असते, त्याच्या पटीत 75 म्हणजे तुम्ही एक क्वांटिटी, एक लॉट, दुसरा लॉट 150चा झाला, तर याप्रमाणे होतं. बँक निफ्टीचा जो लॉट आहे तो नवीन नियमानुसार आता पूर्वी 20चा होता, आता 25 झालेला आहे. आणि प्रत्येक स्टॉकची लॉट साईज वेगळी वेगळी आहे. जसं रिलायन्सचा 505चा आहे, 1689 एअरटेलचा आहे. प्रत्येक जे कंपन्या आहेत त्यांचे प्रत्येकाचे ऑप्शनचे जे लॉट आहेत ते वेगळे वेगळे आहेत. पण दोन्हीमधला मुख्य फरक असा आहे, इथं एक्सपायरीच्या बाबतीतला मुख्य फरक असा आहे की निफ्टी आणि बँक निफ्टी यांची एक्सपायरी गुरुवारी होते, म्हणजे वीकली असते, आणि स्टॉकची जी एक्सपायरी असते ती 30 डेज असते, 30 दिवस असते, म्हणजे मंथली एक्सपायरी असते. हा दोन्हीतला मूलभूत फरक आहे. ऑप्शन बाईंग करताना आपण जी अमाऊंट भरतो हे प्रीमियम गुणिले 75 ती असते, आणि सेलिंग करताना मात्र अमाऊंट जास्त लागते जरी हा प्रीमियमचा व्यवहार असला तरीसुद्धा. तर एकदम थोडक्यामध्ये शॉर्टमध्ये आपण ऑप्शन ट्रेडिंग आणि ऑप्शन चेन काय असते ती पाहिली. आता आपण तुम्हाला मी मोबाईलच्या स्क्रीनवरसुद्धा ती गोष्ट दाखवतो आणि तुम्ही NSEच्या वेबसाईटवरसुद्धा तुम्हाला पूर्ण ऑप्शन चेन निफ्टीची दिसून येईल, सगळ्या स्टॉकची दिसून येईल. तर समजलं असेल तर खाली कॉमेंट करा आणि नाही समजलं तरी पण कॉमेंट करा. मित्रांनो, इथं अपस्टॉक ओपन करूया. ओपन केल्यानंतर यावर आपल्याला ऑप्शन चेन पाहिजे आहे. तर यासाठी मी इथं निफ्टी 11,073 दिसतंय, याला क्लिक केलं मी. पहा इथं क्लिक केल्यानंतर 3 असतात ऑप्शन. ओव्हरव्ह्यू, इथं काय दिसतं आपल्याला, निफ्टीने केलेलं लो आणि हाय आणि 52 लो आणि हाय, ओपन किती झाला, क्लोज किती झाला. चार्टवर आपल्याला हे दिसतं की निफ्टीची मूवमेंट, इथं तुम्ही त्याचे टाईम फ्रेम बदलू शकता या प्रकारे.
यानंतर ऑप्शन चेन, जे आपल्याला ऑप्शन खरेदी करायचे असतात त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं. आता ऑप्शन चेनला ओपन केलं तर इकडं एक्सपायर दिसते 6 ऑगस्ट, या बाजूला हिरव्या रंगात कॉल आहे, इकडं पुट आहे. तुम्ही याला टच केलं का ते पुट ऑन होईल, टच केलं की कॉल ऑन होईल. जसं आता मी सांगितलं तुम्हाला की या उजव्या हाताला तुम्हाला स्ट्राईक प्राईस दिसेल, इथं LTP दिसतं, ओपन इंटरेस्ट इन लॅक्स आणि इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी. इथं स्पॉट प्राईस दिसते, याच्यावर 11,050 11 ह्या सगळ्यांना स्ट्राईक प्राईस म्हणतात. आणि हे जे असतात प्रीमियम. उदाहरणार्थ आता जर कॉल घ्यायचा की आता मला वाटतं की मार्केट वर जाईल, मग इकडं खाली 11,100 आहे, जसं आपण खालच्या बाजूला पाहू. इथं 105ला मी क्लिक केलं तर या प्रकारे बाय सेल ओपन होईल. इथं LTP दिसते 105 रुपये. नंतर ह्या ग्रीक्स आहेत, डेल्टा गामा थिटा वेगा, याच्याबद्दल तुम्हाला नंतर सांगेल मी. आणि वर तारीख आली पहा, 6 ऑगस्टचा एक्सपायरी असलेला 11,100चा CE आहे, म्हणजे कॉल आहे. मग आता हा मी बाय करताना कसा बाय करणार, तर याला मी इथं बाय बटनावर क्लिक केलं की या प्रकारे शेअरसारखं ओपन होईल. वर त्याची किंमत इथे 105 रुपये 5 पैसे दिसते. इथं क्वांटिटी मला टाकायची तर 75 कंपल्सरी आहे. ऑर्डर कशी टाकायची ते आपण मागं पाहिले सिम्पली, किंवा इथं मार्केट, इथे मी लिमिट लावलं. आता 105 रुपये चालू आहे. मार्केट जर वर चाललं असेल तर हा भाव वाढत जाईल, पण जर मार्केट थोडंसं खाली येतं आहे तर समजा मी याला 100ला बाय प्राईस माझी लावून टाकेल. डिलिव्हरी करू शकतो. इंट्राडे केलं तर 3 वाजता तो ट्रेड पूर्ण होतो. डे ठेवा, डिलिव्हरी ठेवा, याला रिव्ह्यू म्हणायचं आपण, आणि मग बाय म्हणायचं. आता बाय म्हटल्यावर ते बाय होणार नाही कारण मार्केट बंद आहे सध्या. परत एकदा पाहूया आपण. आता पुटबद्दल कसं असतं ते पाहूया. तर पुटच्या बाबतीतसुद्धा असंच असतं. ऑप्शन चेनला क्लिक करावं लागतं. मला जर वाटलं मार्केट डाऊन जाईल तर मग मी पुट बाय करणार. 11,073 आहे, म्हटलं 11,050ला जाईल. इथं पहा, जर तुम्ही पाहिलं तर 86, 67, 52 ह्या किमती कमी होत चालल्या, कारण ते आउट ऑफ मनी आहेत. आणि खाली किंमत वाढत चालल्यात का, जसं मार्केट डाऊन जाईल तसे इकडच्या किमती वाढत जातील. आणि ही स्ट्राईक प्राईस खाली खाली स्पॉट प्राईसच्या जाईल. आता इथं 1,050चा आहे, मला वाटलं मार्केट 1,050पेक्षाही खाली जाईल, तर मी हा 86 रुपयाचा प्रीमियम असणारा हा पुट बाय करणार. आता इथं पुट बाय करताना इथं दिसतं पहा, 6 ऑगस्ट तारीख एक्सपायरी आहे, 11,050चा पुट आहे, त्याचा भाव 86 रुपये 10 पैसे चालू आहे. जसा कॉल तसंच याची सेम क्वांटिटी असते, फरक काय नाही. 86 तर मी इथं 84 रुपये लावलं. पुन्हा याला रिव्ह्यू म्हणणार आणि या प्रकारे बाय ऑर्डर प्लेस होणार. तर ही रिजेक्ट काय होती, कारण का इतकी अमाऊंट कमी असं पण ते दाखवतं आहे. आणि दुसरी गोष्ट, मार्केट क्लोज असताना सुद्धा ती ऑर्डर पडणार नाही. मग ऑर्डर आपली पडेल आणि मग आपल्या इतर स्टॉकसारखं नेहमीप्रमाणे ती पोर्टफोलिओमध्ये दिसेल. जर तुमचं बाय झालं तर पोझिशनमध्ये तुम्ही इथं ती पाहू शकता. तर इतकं सोपं आहे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काम करणं. ऑप्शन खरेदी करणं विकणं सोपं आहे, परंतु ऑप्शन बाय करताना ते बाय आपला अंदाज अचूक असणं जास्त महत्त्वाचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो. इन्व्हेस्टर्स मॅगझिनला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा. अगदी मराठी भाषेत, सोप्या भाषेत तुम्हाला ही सगळी माहिती मिळत राहील.